जेव्हा तू सुरुवातीला तुझं वेट जास्त होतं, किती होतं सुरुवातीला वेट? 90 होतं, तेव्हा मानसिकता काय होती? जाडं आहे तर यू आर लिमिटेड टू सर्टन सेट ऑफ क्लोथ्स, ते टायर्स दिसत आहेत. हो. त्याप्रमाणे मी सेल्फ प्लॅन केला, डाएट बनवला, होम वर्कआउट करून कोविडच्या 6 महिन्यामध्ये मी 17 किलो वजन कमी केलं. 6 महिन्यामध्ये 17 किलो? हा. जबरदस्त. वा. तू झिरो फिगर झालीस. मग कसं आहे तुझं बाहेर मार्केट, बाहेर फिरताना, जिम मध्ये, सोशल मीडियावर काय 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 रिप्लाय येतात तुला? पहिली गोष्ट लोकांना जेव्हा कळतं की अच्छा आपका 39 इयर्स के हुआ, त्याच्यानंतर त्यांना कळतं की मी मॅरिड आहे आणि मला 2 मुलं आहेत. पीपल गेट व्हेरी सरप्राइज, लाईक आय कुड सी दॅट थिंग ऑन द फिगर. सो दॅट बॉडी इज अ रिफ्लेक्शन ऑफ युअर डेडिकेशन, युअर पर्सनॅलिटी. सो पहिली गोष्ट तर यू अर्न दॅट रिस्पेक्ट. यार भाई दम आहे यार. तर जिम मध्ये तुम्ही बघाल ना, भरपूर प्रकारचे लोक येतात. ऍथलेट्स येतात, बॉडी बिल्डर येतात, पॉवर लिफ्टर येतात आणि रेग्युलर लोक पण येतात जे जॉब करतात. ज्यांचा प्रोफेशन आहे त्याप्रमाणे वर्कआउट करतात. तर हेवी ट्रेनिंग करणारे कोण आहेत? ज्यांना हेवी ट्रेनिंग, पॉवर लिफ्टर आहे, ज्यांना हेवी करणं जरुरी आहे. ऍज अ वर्किंग प्रोफेशनल किंवा तुमचा जो गोल आहे तो तुम्हाला पॉवर लिफ्टर बनायचा आहे का? नाही आहे. तुम्हाला फिट व्हायचा गोल आहे, त्याप्रमाणे तुम्ही केलं पाहिजे. तुम्हाला तुमचं वजन कमी करायचंय, तुम्हाला फिट राहायचंय, तुम्हाला तुमचे फॅट्स कमी करायचे आहेत. माझी मैत्रीण प्रीती, हिनं तिचं वजन 90 वरून 57 वर कसं आणलं, त्यासाठी तिने काय डिसिप्लिन फॉलो केली, कोणता डाएट फॉलो केला, जिम कसं केली, ह्याची पूर्ण माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमध्ये दी कम ऑन अक्षय शो इन्स्पायरिंग थॉट्स या माध्यमातून तुम्हाला पूर्ण माहिती शेवटपर्यंत बघायला मिळेल. नक्कीच हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुमचं लाईफ चेंज होईल. नक्कीच तुमचं स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. प्रीती, तुझ्या आत्तापर्यंतचा लाईफचा प्रवास सांग. आत्तापर्यंतच्या लाईफमध्ये काय काय घडलं आणि तुला जे स्वतःबद्दल सांगू वाटतं ते सांग. तसा तर प्रवास फार मोठा आहे. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी एक वर्किंग प्रोफेशनल आहे. माझ्या फॅमिलीमध्ये माझे मिस्टर, माझी 2 मुलं, सासू सासरे आहेत, माझे आई बाबा आहेत जे माझ्या जवळच राहत आहेत. वय सांगायचं मी ठरवलं नव्हतं पण माझं जे वय आहे 39 वर्षाचे आहे मी. माझी 2 मुलं आहेत. 11 वर्षाचा एक मुलगा आहे आणि एक 6 वर्षाचा मुलगा आहे. दोघे अगदी गुणी आणि क्यूट आहेत ते. फिटनेसमध्ये माझं पॅशन आहे. मला खूप आवडतं, प्रचंड आवड आहे आणि मी गेले 3-4 वर्ष याच्यामध्ये कन्सिस्टंट करते आहे. आणि फिटनेस बद्दल सांगायचं झालं तर मी गेले 4 वर्षामध्ये, पहिल्या 2 वर्षामध्ये टोटल 90 किलो पासून 55 किलो वेट लॉस केला, टोटल 35 kg. आणि आता मी गेले 1-2 वर्ष मेंटेन करते आहे. आणि मी फिटनेसमध्येच मला आवड आहे. मला अशी इच्छा आहे की माझा हा जो ट्रान्सफॉर्मेशन आहे हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावं आणि सगळ्यांनी वेट लॉस, फिटनेस सिरियसली घेऊन त्यांच्या आयुष्यामध्ये पण चांगले बदल व्हावेत, चांगलं फिट राहावं असं मला वाटतं. तू म्हणालीस वर्किंग प्रोफेशनल, कोणत्या क्षेत्रामध्ये तुझं करिअर चालू आहे, जॉबचं वगैरे? मी फूड इंडस्ट्रीमध्ये काम करते. मी कॅडबरी कंपनीमध्ये R&D मध्ये मॅनेजर आहे. इथे मला 5 वर्ष झाली आहे. त्याच्या आधी मी एका पब्लिक सेक्टर कंपनीमध्ये होते. आणि माझ्याबद्दल ऍज अ पर्सन बोलायचं झालं तर मी एक व्यक्ती म्हणून मी खूप अशी सेल्फ मोटिवेटेड आणि पॅशनेट व्यक्ती आहे. आणि माझा स्वभाव असा फार असे मी डेडिकेटेड आहे. म्हणजे फक्त व्यायामात असं नाही, ओव्हरऑलच माझा जो व्यक्तिमत्व आहे त्याच्यामध्ये मी फार अशी अग्रेसिव्ह आणि मी अशी ऑलवेज डिपेंडिव्ह नाही. मी इंडिपेंडंटली आहे, स्वावलंबी असूनच काम करते आणि मला कुणावरच डिपेंड राहायला आवडत नाही. दॅट इज अ स्पेशालिटी ऑफ मी. आणि येस, आय सी दॅट आय एम पॅशनेट इन ईच अँड एव्हरी ऍस्पेक्ट ऑफ माय लाईफ. फिटनेस इज वन ऑफ इट. मला सांग, तुझा हा वेट लॉस कमी करण्याचा प्रवास कसा सुरू झाला? वजन कमी करण्याची प्रेरणा तुला कशी मिळाली? ह्याचं मी उत्तर तुला सुरुवात मी अशी करेल एका संस्कृत श्लोकापासून. आरोग्यम परमम भाग्यम स्वास्थ्यम सर्वार्थ साधनम. या श्लोकाचा अर्थ असा आहे, हेल्थ इज द ग्रेटेस्ट ब्लेसिंग अँड द मीन्स टू अचीव एव्हरीथिंग. बरोबर. मराठीत बोलायचं झालं तर निरोगी राहणे हे परम भाग्य आहे
आणि इतर सर्व कार्य आरोग्याद्वारे पूर्ण होतात. ते म्हणतात ना, हेल्थ इज वेल्थ, जान आहे तो जहान आहे. ठीक आहे. तर वेट लॉस जे आहे हा एक हेल्दी राहण्याचा एक मोस्टली खूप महत्वाचा भाग आहे. तेव्हा तुम्ही जाडे असता तेव्हा तुम्हाला भरपूर हेल्थ इश्यू वगैरे होतात. माझ्या केसमध्ये मला जसं मी बोलले की मला 2 मुलं आहेत. सो 2 प्रेग्नन्सी झाल्या आणि नॅचरली बायकांमध्ये प्रेग्नन्सी नंतर वेट गेनचं एक प्रवृत्ती होते. तुम्ही बेबी होता, तुम्ही मग बेबीला फीड करता. प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त वेट गेन होतं कारण तुम्ही खूप खाता, हॉर्मोनल चेंजेस होतात बॉडीमध्ये. त्या प्रेग्नन्सीमध्ये नॅचरली भारतीय संस्कृतीमध्ये मी म्हणेन की आपण भरपूर काही म्हणतात ना हिलिंगसाठी किंवा रिकव्हरीसाठी भरपूर आपण एक्स्ट्रा काही खातो. त्या केसमध्ये, माझ्या केसमध्ये पण सेम झालं की 1 वर्ष बाळ लहान होतं तर मला भरपूर माझं वेट गेन झालेलं. मी जेव्हा बेबी कन्सीव्ह केला तेव्हा 60 kg होतं. बाय द टाइम बेबी 1 वर्षाचा झाला 90 किलोचं वजन झालेलं. पण ठीक आहे, तेव्हा प्रायोरिटी वेगळी होती. जेव्हा बेबी 1 वर्ष झाला तेव्हा मी ठरवलं की मला वजन कमी करायचं आहे. आणि मला थोडेसे हेल्थ इश्यू पण यायला लागलेले की मला फार असं कंटाळा यायचा, चालावंसं वाटायचं नाही, पुन्हा असं स्थूल वाटायचं, एकदा बसलं की उठावंसं वाटायचं नाही, ओव्हरऑलच एनर्जी फारच लो होती. तेव्हा तुझं वजन किती होतं? 90 किलो. बरं, ओके. आणि मग तेव्हा असं वाटायला लागलं की बाबा ह्या सगळ्यामध्ये आता मला मोठी जबाबदारी आहे, 2 मुलं आहेत, पुन्हा माझा जॉब होता, फॅमिली होती. त्या सगळ्यामध्ये असं वाटायचं की मला असं लो एनर्जी राहून कसं चालेल. मला स्वतःला स्ट्रॉंग केलं पाहिजे कारण की मला त्यांना माझ्या परीने मला त्यांना जास्त काही करता आहे, मला डिपेंड राहायला नको कुणावर. बरोबर. तेव्हा मग असा विचार आला की का नाही, कधी सुरू करायचं. आणि तेव्हाच मी माझा जॉब पण चेंज केलेला. मी MNC मध्ये लागलेले माझ्या आवडत्या कंपनीमध्ये. तिकडे MNC कल्चर थोडंसं यू अंडरस्टँड राईट, मल्टीनॅशनल मध्ये थोडंसं कल्चर वेगळं असतं, थोडंसं वेस्टर्न वगैरे सगळ्या गोष्टी. तर तेव्हा हे सगळं चेंज चालू होतं. त्या चेंज मध्ये मी अडॅप्ट होत होते की चला आता हे झालं ते झालं, टप्पा झाला. जेव्हा मी नवीन जॉबला लागले तो माझा रिजनल म्हणजे इंटरनॅशनल रोल होता. त्याच्यामध्ये मला चायनाला त्याची संधी मिळाली. ट्रिप साधारण जानेवारी 20 मध्ये होती आणि मला लागून 2 महिने झालेले. नोव्हेंबर संपत आलेला आणि माझ्याकडे 1 महिना होता. तेव्हा मला असं वाटलं की आता मी इंटरनॅशनल चालली आहे आणि मी 1 महिना आहे माझ्याकडे आणि मी इंटरनॅशनल झाले तर मी तिथे साडी आणि पंजाबी ड्रेस, तिथं इम्पॅक्ट नाही राहणार. कुठेतरी मला असं वाटत होतं की मी असं छान वेस्टर्न कपडे घातले पाहिजेत. ओके. तर तेव्हा मला कुठेतरी असं वाटलं की आता ठीक आहे, बस झालं, आता हे चेंज तर होतच राहणार, चला आता सुरुवात करूया. ग्रेट. ठीक आहे. तर मग मी तेव्हा ठरवलं की आता 1 महिना आहे, ते 1 महिन्यामध्ये मला कसं चालू करता येईल की मी थोडी वजन कमी करून आय विल बी इन अ शेप मध्ये जाऊन मला वेस्टर्न कपडे घालून चायनाला जाता येईल. तर मग मी सुरू केलं. तेव्हा म्हणजे अशी वेळ होती की मला एक पण एक्सरसाइज करता येत नव्हता, म्हणजे काहीच माहित नव्हतं. तर मी एक ट्रेनर घेतला, एक थोडासा क्रॅश डाएट पासून सुरू केलं की मला माहिती होतं की मला क्रॅश डाएट करायचा नाही, पण मला 1 महिन्यामध्ये टार्गेट केलेलं की मला करायचं आहे. त्याप्रमाणे मी सुरुवात केली आणि मला जर्नी स्टार्ट झाला. मग मी माझा एक साधारण 6 किलो वजन मी कमी केलं एका महिन्यामध्ये. आणि मग मी एक थोडीशी छान फिट होऊन त्यातल्या त्यात फिट होऊन वेस्टर्न कपडे घालता येतील असे त्याच्या तयारीनिशी मी चायनाला गेले. चायनावरून परत तिकडे गेल्यावर मला स्वतःला असं वाटत होतं ना की तिकडे तुम्हाला तर माहितीये चायनामध्ये त्या किती बारीक सडपातळ, आणि तिकडे जाऊन मला एवढं ऑकवर्ड वाटायला लागलं. आय वॉज लाईक ऑड मॅन आउट. पण ठीक आहे आता म्हणजे तर तिकडे जाऊन पण असं अजून मोटिवेशन आलं की नाही म्हणजे अजून केलं पाहिजे, रुके नाही चलेगा, अजून केलं पाहिजे. आणि मग ते एक वेगळंच मोटिवेशन असतं. ठीक आहे. मग तिकडे गेल्यानंतर तिकडे एक छोटासा माझा एक ऍक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये माझा अँकल ट्विस्ट झाला, माझा लिगामेंट टेअर झाला. अनफॉर्च्युनेटली आल्यावर मला 2 महिने काहीच करता आलं नाही. आय वॉज ऑन अ लिटिल बिट ऑफ बेड रेस्ट. एक सपोर्ट होता. मार्च पर्यंत ते कसं तरी मी केलं आणि मी पुन्हा चालू केलं. नंतर माझा मग कोविड सुरू झाला, लॉकडाऊन मार्च 2020. मग आता काय करायचं, म्हणजे पुन्हा अडथळा आलाच. तेव्हा पण मी जिद्द नाही सोडली. मी घरी मला थोडंसं नॉलेज होतं कारण की मी पास्ट मध्ये पण थोडंसं केलेलं होतं. त्याच्यामध्ये मी
ते काही जे काही नॉलेज होतं, जे काही मी 2-3 वर्षामध्ये फिटनेस बद्दल माहिती काढलेली, कुठलं सायन्स असतं, एक्झॅक्टली काय असतं, त्याप्रमाणे मी सेल्फ प्लॅन केला, डाएट बनवला, होम वर्कआउट करून कोविडच्या 6 महिन्यामध्ये मी 17 किलो वजन कमी केलं. 6 महिन्यामध्ये 17 किलो? हा, जबरदस्त. वा. होम वर्कआउट करून. त्याच्यामध्ये पण कोविडमध्ये तुला तर माहिती आहे की सगळं काहीच नव्हतं, घरीच जिम चालू नव्हतं, काहीच चालू नव्हतं. पुन्हा एक तर नवीन जॉब, मी एकटीच, माझे कोणी नव्हतं माझ्या साथीला, पण तरी वर्क फ्रॉम होम, घरी मुलांची शाळा, माझा लहान अगदी 1.5 वर्षाचा होता सगळे. तर ह्या सगळ्यामध्ये माझ्या फॅमिलीने मला खूप साथ दिली. मग आम्ही सगळी कामं वाटून घेतलेली, सगळे करायचे, कसं तरी करून मला थोडासा वेळ मिळायचा, त्याच्यामध्ये मी माझा घरी वर्कआउट करायची. 7 दिवस नाही करता येणार तर मी 3 दिवस तरी करायचे, पण करायचे. हे करता करता कधी जमायचं, कधी नाही जमायचं. कोविडमध्ये तर भरपूर चॅलेंजेस आले, घरच्यांकडे लक्ष द्यायचं होतं, माझ्या मिस्टरांना कोविड झालेला, सासू-सासऱ्यांना कोविड झालेला. सगळं बघता बघता थोडी प्रोग्रेस स्लो झाली, पण मी थांबले नाही. नंतर कोविड झाल्यावर मग मी प्रॉपर चालू केलं, जेव्हा मी कोच लावला, जिम चालू झालं. त्या नेक्स्ट एका वर्षामध्ये मी अजून 17 किलो वजन कमी केलं. तर मी टोटल 90 किलो पासून 55 kg कमी केलं. तर 55 पर्यंत आले. 35 kg वजन कमी केलं मी टोटल याच्यामध्ये. किती वर्षामध्ये? 2 वर्षामध्ये. हो का? हा. माझं एक टार्गेट होतं की मला 60 kg करायचं आहे, पण 60 kg वरच मी थांबले नाही. माझ्या कोचने मला अजून पुश केलं की नाही हम लोग ना 55 पे जाते हैं, ऍप्स लाते हैं. आणि मी अजून थोडंसं पुश करून 54 पर्यंत गेलं. पण नंतर मला स्वतःलाच असं फार वाटायला लागलं की मी अगदी स्किनी आणि वीक दिसायला लागली आहे. तर मी अजून थोडं गेन केलं, पण इट इज प्युअर मसल गेन, असं काही फॅट वगैरे नाहीये त्याच्यामुळे, ते दिसत नाही. बट आय एम लाईक माय बॉडी इज हेल्दी वेअर आय एम वर्किंग अपॉन प्रॉपर मसल गेन. तू म्हणतेस की मी 2 वर्षामध्ये 35 kg वजन कमी केलं. हे असं सहजासहजी नाही झालं. ह्याच्या पाठीमागं एक खूप मोठं तप आहे, मेहनत आहे, बरोबर. मग त्यासाठी कोणत्या गोष्टींना तू त्याग केला, कोणत्या गोष्टींपासून अलिप्त झालीस? व्यायाम फक्त असू शकत नाही, बरोबर. कोणत्या गोष्टी आहेत त्याला तू सोडलंस? कोणत्या मोहाना तू नाही म्हणालीस? आपल्याला सगळ्यांना माहितीये की वेट लॉस हे खूप मोठा फॅड आणि मार्केटिंग गिमिक आहे. आजकाल वेट लॉसच्या नावाखाली भरपूर काही चालतं, बरोबर. ठीक आहे. तर जसं मी तुला सांगितलं की माझा स्वभाव आहे की मी जे काय करते ते मनापासून करते. ते पण मी तसंच माझ्या मनात होतं की सोडायचं नाही, छोडणार नाहीये, ठीक आहे. तर त्यामध्ये मग मी अभ्यास केला आणि मी एक प्रॉपर राईट प्लॅटफॉर्म शोधला की कुठे व्यवस्थित शिकवलं जातं. आणि वेट लॉस जे आहे, ऑफकोर्स इट इज अ सायन्स, ठीक आहे. आणि कधी कधी काय होतं ना, तुम्हाला फार असे फॅट डाएट येतात, शॉर्ट टर्म गोल्स असतात. तर माझं शॉर्ट टर्म बिलकुल नव्हतं. आय वॉन्टेड टू हॅव अ लॉंग टर्म आणि सस्टेनेबल, जे लाईफ लॉंग मला लाईफस्टाईल बनवता येईल असं करता येईल. आणि मी फिटर म्हणून एक ऍप आहे, फिटर प्लॅटफॉर्म आहे, फार फेमस आहे तो, जितेंद्र चौकसीने केलेला आहे. ते त्यांच्या प्लॅटफॉर्मवर मी भरपूर शिकले. तिथे तुम्हाला माझ्यासारखे असे 100-150 ट्रान्सफॉर्मेशन दिसतील. म्हणजे वेट लॉस हा एक शब्द आहे, मी तर तुम्हाला सांगेल की इट इज अ ट्रान्सफॉर्मेशन, की तुम्ही आधी कसे होता. आणि इट इज नॉट जस्ट अ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन, इट इज अ ओव्हरऑल मेंटल, फिजिकल, लाईफस्टाईल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ पर्सन. सो वेट लॉस टर्म इज नॉट राईट. आय वुड से की इट इज अ ट्रान्सफॉर्मेशन, ठीक आहे, फ्रॉम लाईफ ट्रान्सफॉर्मेशन म्हणायला तरी हरकत नाही. करेक्ट, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ युअर. ओके. त्याच्यामध्ये मग मी शिकले, त्याच्यामध्ये आय अंडरस्टूड की कुठलं सायन्स याच्यामध्ये आहे. तर कुठल्या पण गोष्टीला लॉजिक आहे, नथिंग इज. याच्यामध्ये पण कसं आहे की प्रॉपर एक लॉजिक, एक सायन्स आहे. फिटनेस इज ऑल अबाउट सायन्स. त्याच्यामध्ये युअर बॉडी इज अ इंजिन. युअर बॉडी नीड्स, तुमच्या बॉडीला एक एनर्जी लागते. ती एनर्जी कुठून येते? जेवणापासून येते, ठीक आहे. पुन्हा तुमची बॉडी मध्ये भरपूर सारे अवयव आहेत, बोन्स आहेत, जॉईंट्स आहेत. युअर बॉडी हॅज टू बी ऍक्टिव्ह, राईट. तो ऍक्टिव्ह आहे. त्याच्यामध्ये तुमची बॉडी चालली पण पाहिजे, तर ती ऍक्टिव्हिटीसाठी एनर्जी लागते. तुम्ही जास्त ऍक्टिव्ह राहणार तेवढी तुमची बॉडी जास्त एनर्जी खर्च करणार, बरोबर. आता कसं होतं की तुमचं पहिलं तर ऍक्टिव्ह राहणार असतो, म्हणालीस ऍक्टिव्ह राहणार तर एनर्जी खर्च करणार. मग तुम्ही काय, तू कशी ऍक्टिव्ह राहिलीस? ह्याच्यामध्ये मी हेच सांगेन की जसं तुम्ही 1 दिवसामध्ये 5 किलो गेन नाही करत, तसं तुमचं 1 दिवसामध्ये कमी पण नाही, बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला
जसं माझी बॉडी आहे त्याप्रमाणे मी प्लॅन बनवला. त्याच्यामध्ये डाएट आणि वर्कआउट हे 2 गोष्टी आहेत. डाएटमध्ये माझ्या बॉडीला जे सुटेबल आहे, माझी लाईफस्टाईल आहे त्या सुटेबल प्रमाणे डाएट प्लॅन केला. त्या डाएटमध्ये तुम्हाला जे जरुरी आहे, जसं आपल्या बॉडीमध्ये काय काय आहे, बॉडीमध्ये मसल आहे, फॅट आहे, पाणी आहे, ठीक आहे, ऑर्गन्स आहेत. तर त्याप्रमाणे आपल्याला मेन जे न्यूट्रिएंट्स आहेत, कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन्स आणि पाणी, ह्याची मेन गरज आहे. न्यूट्रिएंट्स, विटामिन सगळे हे तुमच्या डाएटमध्ये ना हे सगळे असलं पाहिजे. ऍट द सेम टाइम तुमचं जे कॅलरी इंटेक आहे, बेसिकली तुम्हाला एनर्जी कुठून येते? एनर्जी म्हणजे कशामध्ये असते? कॅलरीज मध्ये असते. तुम्ही जे जेवता त्याच्यातून तुम्हाला एनर्जी येते. ओके, तर त्याचे तुम्ही जे जेवता ना ते तुमच्या जेवणात ना किती कॅलरीज तुम्ही खाता ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. प्लस तुमच्या बॉडीला तेवढ्या कॅलरीजची गरज आहे का ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, त्याप्रमाणे तुम्ही एक डाएट प्लॅन बनवायचा जिथे तुमचं डाएट आहे ना डेफिसिट मध्ये असला पाहिजे. म्हणजे तुमचं लाईफस्टाईल जे आहे त्याप्रमाणे तुम्हाला 1700 कॅलरीज पाहिजेत. तर तुम्ही डाएट ना कमी कॅलरीजचा बनवा, 1400, 1500, 300 कॅलरी डेफिसिट ठेवून असं तुम्ही कन्सिस्टंटली फॉलो करा. प्लस तुम्ही तुमची ऍक्टिव्हिटी लेवल वाढवा, विच विल रिझल्ट इन टू द वेट लॉस ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, बिकॉज तुम्ही कमी खाताय. सो जे तुमचं डेफिसिट आहे, तुझी विंडो आहे, दॅट बॉडी नोज की तुम्ही कमी खातात आणि विथ द ऍक्टिव्हिटी बॉडी विल यूज दॅट एनर्जी फ्रॉम द एक्सेसिव्ह फॅट इन द बॉडी. प्लस तुम्ही तुमच्या मेटाबॉलिझमवर काम करताय. तर मेटाबॉलिझम म्हणजे तुम्ही ऍक्टिव्हिटी लेवल वाढवली आहे. तर ह्याच्यामध्ये वर्कआउटमध्ये मेनली स्ट्रेंथ ट्रेनिंग फॉलो केलं आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि मिक्स, तो बेसिकली मिक्स ऑफ कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग. ओके, स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे वेट ट्रेनिंग, जिथे तुम्ही प्रॉपर वेट्स, डम्बेल्स, बार्स ह्याचे वर्कआउट्स करता, जिम मध्ये वर्कआउट करता. स्ट्रेंथ ट्रेनिंग असं नाही की तुम्हाला जिम मध्येच केलं पाहिजे, तुम्ही होम वर्कआउटने पण ते करू शकता विथ द बेसिक सेट ऑफ डम्बेल्स अँड द प्लेट्स, ऑल्सो द रेजिस्टन्स बँड. ओके, तर स्ट्रेंथ ट्रेनिंग मध्ये काय होतं की तुम्ही ना तुमच्या बॉडीवर स्ट्रेंथवर काम करता. आता आपल्याला स्ट्रेंथ कुठून येते स्ट्रेंथ? मसल्स मधून. तर तुम्ही तुमचे मसल्स ट्रेन करणार. मसल ट्रेन कसे होतात? वर्कआउट करताना काय होतं, मसल ब्रेकडाऊन होतो. आणि जेव्हा तुम्ही रेस्ट मध्ये असता, जेव्हा तुमच्या रेस्ट पिरियड मध्ये मसल विल गो अंडर अ रिपेअर, इट विल बिल्ड. ओके, आणि ते बिल्ड करण्यासाठी काय, कुठून एनर्जी येते? फॅट मधून, बॉडीमध्ये जे एक्सेसिव्ह फॅट आहे ते. ओके, तर दॅट्स हाऊ मसल गेन होतो. आणि प्लस तुम्ही प्रोटीन, प्रॉपर डाएट पण तुमचं चालू होतं. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम इट विल शो रिझल्ट. ह्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला वीक नाही वाटत, यू आर ऑन अ राईट ट्रॅक. तुम्हाला वीक नाही वाटणार, तुम्हाला तुमचे बॉडीमध्ये इट विल रिलीज गुड हॉर्मोन्स, हॅपी हॉर्मोन्स. ओके, प्लस तुम्हाला एनर्जी तुमची विल बी व्हेरी व्हेरी गुड. तुम्हाला फार छान वाटेल. तर आणि कार्डिओ काय असतं, बेसिकली तुमचा जो हार्ट रेट आहे, तुम्ही तुमच्या हार्ट पंपिंगवर काम करता. तर हे पण कसं आहे ना की हे जे आहे हे सगळं हळूहळू करायचं. ओके, म्हणजे मी की असं एका दिवसात किंवा एका महिन्यात केलं नाही. मला पण प्रॉपर कोच होता, तो गाईड करत होता, तो ट्रॅक करत होता. आणि मला असं नाही की सगळं एकदम इझिली झालं. बरोबर, मला पण भरपूर अडथळे आले. जसं की मला त्याने 1400 कॅलरीजचा प्लॅन दिला आहे. तू म्हणतेस ना अडथळे आले, कोणते अडथळे आले, कोणत्या प्रकारचे अडथळे आले आणि त्याला तू कसं फेस केलं? हे अडथळे म्हणजे कसं आहे ना की मेन तर माझं कसं, माझ्या घरामध्ये माझी फॅमिली आहे, राईट. तर मला तर तो जो डाएट दिला ह्याच्यामध्ये कसं असतं ना की तुम्हाला कॅलरीज ज्या आहेत त्या काउंट घेऊन खायच्यात, की तुम्हाला कळणार कसं की तुम्ही एवढ्याच कॅलरी खातायत. त्याच्यामध्ये तुम्हाला ना फूड वे करून खायचं असतं. ठीक आहे, म्हणजे मला जी चपाती खाते आहे, ऍज पर माय प्लॅन मला फक्त 40 ग्रॅम गव्हाची चपाती खायची आहे. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड अ कॅलरी ट्रॅकिंग. आता तर भरपूर ऍप्स आहेत, माय फिटनेस, भरपूर ऍप मध्ये कॅलरी ट्रॅक आहे. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुम्ही किती कॅलरीज खाता आहे, तरच तुम्हाला माहिती असणार की तुम्ही 100% देताय की नाही. बरोबर, ठीक आहे. त्याच्यासाठी काय आहे की तुला वे करणं मस्ट आहे. ओके, स्टडी करणं गरजेचं आहे. फूड वे करणं मस्ट आहे. ओके, म्हणजे आता तुला कॅलरीज मध्ये चपातीच आहे, ठीक आहे, तर चपातीमध्ये तुला 40 ग्रामची चपाती खायची पिठाची. तर मग माझ्या केसमध्ये कसं व्हायचं की ऑफिस पण आहे, आता डबा कसा बनवणार, कसं हे 40 ग्रॅम आहे.
तर मी थोडंसं स्मार्टली मॅनेज केलं. म्हणजे हे खूप असं डिफिकल्ट होतं. तर मी काय करायची, मी प्लॅन करायची की उद्या मला जेवण न्यायचं ते मी आदल्या दिवशीच प्लॅन करायची. ठीक आहे. त्या केसमध्ये मी माझ्या मेडला सांगून ठेवलेलं माझ्या चपात्या वेगळ्या बनायच्या, मी माझी भाजी आदल्या दिवशीच बनवून ठेवायची. तर माझं जेवण वेगळंच बनायचं, पण ते मी स्वतः बनवायची. कारण मला माहिती की किती कॅलरीज मी खाणार आहे. ठीक आहे. जे जे पॉसिबल आहे ते. बरोबर. ठीक आहे. बाकी जे काउंट करत असं की एक बनाना झाला, अंडे झाले, ठीक आहे, जे काय आहे त्याच्यामध्ये तू ते सगळं काउंट करून खाऊ शकते. ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये काय यायचं ना, हे सगळं चालू असताना ट्रॅव्हल आलं. ठीक आहे. माझा जॉब आहे त्याच्यामध्ये 30-40% ट्रॅव्हल होतं. अगदी आहे. म्हणजे आता कमी झालंय, पण आधी जेव्हा चालू होतं तेव्हा त्याच्यामध्ये म्हणजे महिन्यातनं 4-5 दिवस मी ट्रॅव्हल करते. आता तू विचार कर, ट्रॅव्हल मध्ये रेस्टॉरंट मध्ये तर मी सांगू शकत नाही की मला एवढं वेट करून खा. मग तिथे कसं खायचं, मग ते चॅलेंजेस आले. मग त्याच्यामध्ये काय व्हायचं की पूर्ण 5 दिवसाचं आठवड्यातनं चांगलं केलं, एका ट्रॅव्हलने सगळी गडबड झाली. तसं होतं, एका दिवसाने डिस्टर्ब झाल्यानंतर तसं होतं, परिणाम पडतो. कारण की ट्रॅव्हलमध्ये कसं होतं ना की ट्रॅव्हलमध्ये तुमची झोप नाही होत, यू आर स्ट्रेस्ड. ओके. पुन्हा तुम्ही तिथे पाणी चेंज होतं, तुम्ही एवढे थकलेले असता, तुमची बॉडी पूर्ण, एक तर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जाता, यू कॅन ट्रॅक रिअली युअर ऍक्टिव्हिटीज ऑल्सो. पुन्हा वर्कआउट नाही होत. पहिलं तर मला झोपच नाहीये तिथे गेल्यावर, बाहेर असताना, तर तो एक इश्यू यायला लागला. तर ट्रॅव्हलिंग मध्ये मग मी थोडं फिगर आउट केलं की कसं करायचं आपण. मग तिथे पण मला थोडंसं मग इनोव्हेटिव्ह वेज मी फाइंड आउट केले की आपण ना पॅक फूड घ्यायचं, जिथे जिथे कॅलरीज मेन्शन केलेल्या आहेत ना तेच खायचं. प्रोटीन बार्स घेऊन जायची मी, फ्रुट्स खायची, किंवा ज्या हॉटेलमध्ये जेवायची तिथे विचारायची, किंवा मला माहिती आता ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मला कळालं की एवढूसा भात आहे ना त्याच्यामध्ये आहे, मग थोडंसं अंदाजाने खायचं. ठीक आहे. मग सूपच, मग लो कॅलरी फूड खायचे, सॅलड्स, सूप प्यायचं. ठीक आहे. ज्याच्यामध्ये माहितीये की बाबा ऑइल नाही, ऑइली नाहीये, तिथे म्हणजे ऑइली फूड कट करायचं. बाहेर गेलेस पण ते फूड जास्त एन्जॉय करत नव्हतीस. करत होते एन्जॉय, पण मला माहितीये की सुरुवातीला, कारण मला माहिती की माझा आता चालू आहे वेट लॉस, आणि मला ते जास्त महत्वाचं आहे. एन्जॉय तर मी करू शकत होते, एन्जॉय तर मी करायची, पण मला माहितीये की माझ्यासाठी हे जास्त जरुरी आहे. त्याच्यामध्ये चीट डे वगैरे असं काही? चीट डे मी फार केला नाही ऑनेस्टली, कारण की मला थोडासा रिझल्ट ओरिएंटेड होता. पण तसंही ट्रॅव्हल माझ्यासाठी चीटिंगच होतं, कारण की तिकडे कधी कधी ऑप्शन नसायचा, आणि तुम्ही एवढे मेंटली थकून जायचे तिथे, तर मग असं वाटायला चल एक बिर्याणी खाल्लं तर काय होतं, असं याचा मनामध्ये विचार. हो, मग का नाही येणार, मी माणूस आहे. मग काय करायचं अशा वेळेस? खायची. मग ती खाल्ल्यानंतर रिग्रेट होत होतं, अरे मी का खाल्लं हे. खूप जास्त गिल्ट येत होतं ऑनेस्टली, येतं तेव्हा गिल्ट. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मला कळायला लागलं की चल मी ट्रॅव्हल मध्ये खाल्लंय ना, तर नंतर तेव्हा खाल्लं ना तर तेव्हा सोडून द्यायचं, परत ट्रॅकवर या. म्हणजे कसं आहे ना, आपल्याकडे एक टेंडन्सी आहे की आपल्याला ना सवय होऊन जाते की चल रे आज खाल्लं ना, आपण उद्या पण खातो, अरे आज नाही चल परवा पण खातो, असं ना आपण खातच राहतो. तसं नाही करायचं. म्हणजे ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे की नाही म्हणायला कुठेतरी शिकलं पाहिजे. नाही म्हणायला पण, स्वतःला पण आणि दुसऱ्यांना पण. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये मग ट्रॅव्हलमध्ये मी जेव्हा यायची ना घरी, म्हणजे 2-3 दिवसांनी, तर मी इमिजिएटली ट्रॅकवर पण यायची. ठीक आहे. तर म्हणजे लगेच ट्रॅकवर येऊन पुन्हा माझं प्रॉपर हे, तर कसं मध्ये 3 दिवस झालं ते झालं. ओके. आणि मग पुन्हा ट्रॅकवर आलं की आपलं रुटीन सुरू. असं भरपूर अडथळे आले. पुन्हा दुसरे अडथळे की चला आजारी पडलोय. तुम्ही आजारी पडतातच, माणूस आहे ऑफकोर्स. म्हणजे माझा फिटनेस हे चालू केल्यापासून मी आजारी फार कमी पडायला लागले, कारण की माझं इम्युनिटी, ओव्हरऑल स्ट्रेंथ वाढल्यामुळे इट हेल्प माय बॉडी. ठीक आहे. टू फाईट अगेन्स्ट एक्सटर्नल बॅक्टेरिया, एव्हरीथिंग. ओके. त्याच्यामध्ये पण कधी ना कधी आपण आजारी पडतोच. बरोबर. ठीक आहे. तर आजारीमध्ये काय होणार, मग आजारीमध्ये पुन्हा ब्रेक. पण ठीक आहे, मग अगेन यू हॅव टू रिकव्हर. पुन्हा आता तुम्ही जी स्ट्रेंथ कमवलेली असते, तुमची आजारपणामध्ये पुन्हा तुम्ही डाऊन होता. पण ठीक आहे, पुन्हा ट्रॅकवर या, पुन्हा चालू करा. पण तेव्हा तुम्ही आजारपणामध्ये त्याच्यावर बरे होण्यावर फोकस करा. ओके. जेव्हा तू सुरुवातीला तुझं वेट जास्त होतं, किती होतं सुरुवातीला वेट? 90 होतं. तेव्हा मानसिकता काय होती, कसं वाटायचं स्वतःला? जसं मी तुला बोलले की मानसिकता म्हणजे तेच आहे की एकतर कसं होतं की माझं ते होतंच आधीपासून, पुन्हा एनर्जी नाहीये, फॅमिली आहे, 2 मुलं आहेत, त्याच्यामध्ये मला फार वाटायचं की अरे
मला ना त्यांच्यासोबत खेळता येत नाही, मी थकते आहे, हो तर का? मला फार वाईट वाटायचं. हो. आणि मग ते स्वतःवरच असं व्हायचं. आणि मग आणि कसं की मग जाडं आहे तर यू आर लिमिटेड टू सर्टन सेट ऑफ क्लोथ्स. बरोबर. ठीक आहे, मग ते टायर्स दिसतायत, हो. पुन्हा फेस छान आहे, पण म्हणजे मला असं कधी जाणवलं नाही की मी दिसायला चांगली नाहीये. हो. पण मला ते तसे छान कपडे घालता येत नाहीये, मला वेस्टर्न कपडे घालता येत नाहीये. पण तेच आहे की मला कधी त्याचा पश्चाताप नाही वाटला की मी बरं. अशी काय आहे, कारण की मला माहिती होतं की मी काहीतरी कमवलं आहे, मी माझा बाळ झाला आहे म्हणून मी अशी झाली आहे हो. आणि मी कुठेतरी करणार आहे. तर मला तो थोडासा एक सेटबॅक वाटायचा कधी कधी की अरे का नाही, मला जुने माझे ड्रेसेस होते ते आठवायचे. मग मी ठरवलं की चला नाही, याच्यावर काम करूया, मी अशी नाहीये, मी करू शकते, बरोबर. की हा मला करायचं आहे. हो. त्याप्रमाणे मग केलं प्लॅन. मग त्या लाईफस्टाईल मध्ये काय काय बदल केले? लाईफस्टाईल कशी होती त्या काळातली मग बदल करताना? त्या काळातली लाईफस्टाईल मी जसं म्हटलं की माझा आधीचा जो जॉब होता, हो. पहिलं तर कसं होतं की फारच हेक्टिक होतं. त्याच्यामध्ये माझा जॉब थोडासा ट्रॅव्हलचा होता, म्हणजे मला ट्रॅव्हल करायला लागायचं, दूर होता घरापासून, तर त्याच्यामध्ये माझा भरपूर वेळ जायचा. ठीक आहे, तर मग त्याच्यामध्ये मला बाहेरचं खायला लागायचं. एकतर सकाळी लवकर निघायला लागायचं म्हणून डबा घेऊन जाता येत नव्हता, तर डिपेंडन्सी होती आणि भरपूर भूक लागायची सारखी. ठीक आहे, आणि मग ते कंट्रोल नाही व्हायचं. पुन्हा जॉब थोडासा हेक्टिक होता, स्ट्रेस असतो प्रत्येक कामामध्ये, आता पण आहे, पण त्याच्यामुळे कसं भूक लागायची आणि मग ट्रॅव्हलमध्ये स्ट्रेसफुल व्हायचं, हेक्टिक वाटायचं आणि नंतर खूप थकायला व्हायचं. आणि मग कसं सकाळी 7ला निघायचं, रात्री 8-8:30 वाजायचे. येऊन वेळ, एक गिल्ट पण होतं की अरे मी वेळ नाही देऊ शकत माझ्या बेबीला. मग ते होतं, मग चला मग झोपायचं, मग पुन्हा नंतर तेच सॅटर्डे संडे मिळायचा, त्याच्यामध्ये बाकीची घरची कामं. तर लाईफस्टाईल वॉज सेटल होती. 7 ते 8 जॉब, बरोबर, नंतर घरी येणं, घरातले कामं, बाळ, मग हे सगळं वजन कमी, त्यातून कसं वेळ काढला ह्याला? हा, तर मी तेच आहे की तेव्हा ठरवलंच होतं, त्याप्रमाणेच थोडासा मग म्हटलं चेंज. हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे की तू म्हणतेस की 12-13 तासाचा जॉब, नंतर येऊन की लगेच जाऊन बॅग ठेवून तू जिमला तर नाही गेलीस, बरोबर का? नंतर घरी बाळ होतं, इमोशनल अटॅचमेंट की माझ्या बाळाला मी वेळ देऊ शकत नाही, घरातली कामं, आणि नंतर त्यातून तूही म्हणतेस की त्या काळात मी 35 किलो वजन कमी केलं. हे कसं काय शक्य केलंस तू? हे असं शक्य झालं की जसं मी म्हटलं की मी नवीन जॉब घेतला, ठीक आहे, तो माझ्या घराजवळ मी घेतला, दॅट गॉट अ बेनिफिट ऍडव्हान्टेज. तर तो घराजवळ जॉब असल्यामुळे मला ना वेळ मिळाला. ठीक आहे, आणि तर माझ्या याच्यामध्ये माझ्या त्या जॉबचा फार मोठा हात आहे. आई म्हणजे मी नेहमी थँक करते माझ्या ह्या जॉबला, मला त्यांचा मोठा, कारण मला भरपूर म्हणजे वेळ मिळाला, 1-1.5 तास जो होता ट्रॅव्हलिंग मध्ये वेळ वाचायचा तो. पण तरी इकडे काम भरपूर होतं, स्ट्रेस भरपूर होता, प्रेशर भरपूर होतं, पण मला वेळ होता. त्याप्रमाणे मी थोडा प्लॅन केला. ठीक आहे, आणि जशी जशी मुलं मोठी झाली तसं जसं त्यांचं शिक्षण, त्यांचा अभ्यास वाढला, त्यांना जास्त वेळ द्यायला लागला, पुन्हा त्यांच्या आवडी-निवडी, त्यांना कुठल्या तरी क्लासला घातलं, स्पोर्ट्स, लाईक माझे दोन्ही मुलं स्पोर्ट्समध्ये ट्रेनिंग घेतात. ठीक आहे, तर त्यांचे ट्रेनिंग घेतात, तुझ्याकडे बघून घेतात की सुरुवातीपासूनच त्यांची आवड? लहान मुलगा जो आहे तो माझ्यापासूनच मोटिवेटेड आहे. जिमला तुझ्यासोबत वगैरे येत नव्हता? नाही नो. तर पण मोठ्या मुलाला आहे, मध्ये स्पोर्ट्सचीच आवड आहे, त्याला स्पोर्ट्समध्येच ट्रेनिंग करायचं आहे, तर त्यांचं सुरू झालं. त्याच्यामध्ये मग मी थोडंसं कसं केलं ना, आणि घरी पण थोडंसं चॅलेंजेस आले की तू फक्त हेच करते, तू आमच्याकडे लक्ष नाही देत. असं होतं? हो, का नाही होणार? प्रत्येक फॅमिलीमध्ये ऍज अ वुमन, त्यांच्याकडे बाईकडे तिने घरात राहावं, घरात लक्ष द्यावं, हे मॅन्डेटरी आहे. ठीक आहे, त्याला काही ऑप्शन नाहीये. पण माझ्या घरचे फार समजूतदार आहेत, पण तरी पण त्यांना कुठेतरी एक्सपेक्टेशन होतं. मग ते एक कुठेतरी ते थोडंसं यू हॅव टू गेट दॅट, तुम्हाला थोडंसं ते गिळायला लागतं, इग्नोर करायला लागतं. मग मी काय केलं ना की मी थोडंसं माझ्या शेड्यूलवर ध्यान दिला, म्हणजे ध्यान ठेवलं, आणि ना मी थोडंसं अशा वेळी जायची की जेव्हा ना कमी, म्हणजे माझा जॉब 9 वाजता सुरू होतो, तर मी सकाळी 6लाच जायची जिमला. सकाळी जाऊन 6 ते 8 पर्यंत घरी, मग जेवण वगैरे डबा करून 9ला ऑफिस. 9ला ऑफिस, आणि मग कधी कधी ऑफिसला नाही जमलं तर सकाळी घरनंच मीटिंग घ्यायचं, मग नंतर थोड्या वेळाने जायचं, तसं प्लॅन करायचं. कधी सकाळी स्किप झालं तर मग संध्याकाळी जायचं, पण जायचं विदाउट मिसिंग. म्हणजे 5 डेज ट्रेनिंग इज मस्ट, कारण मी म्हणजे माझं तसंच माझं लाईफस्टाईल झालेलं. बरं, तू म्हणतेस की मी जिम केलंस, बरोबर का? सुरुवातीला कसं असतं की ते
एन्थुझियास्टिकपणा असतो, हाय पॉवर एनर्जी असते की नाही मला वजन कमी करायचंय, मला जिम चालू करायचंय. बरोबर. मग त्या हाय पॉवर एनर्जी मध्ये आपण जिम करायला जातो, हेवी वेट्स उचलतो. बरोबर. मग कुठेतरी बॉडीला वेदना होतात, इंजुरी होते. बरोबर. मग ते कुठेतरी परत निगेटिव्ह, अरे माझं अंग दुखते, माझी बॉडी पेन होते, परत ते जिम बंद. मग ह्या वेदना होऊ नयेत म्हणून. बरोबर. त्यासाठी काय उपाय आहेत? वेदनाच होऊ नयेत किंवा जिम बंद पडू नये त्या निमित्ताने, ते एक्सक्यूजमुळं, त्यासाठी काय उपाय काय सांगतील त्यासाठी? मला पहिली गोष्ट तर आता तू जे बोललास त्याच्यामध्ये तू एक पॉइंट घेतलास की जिम मध्ये जायला, तर ते तर मी पण फेस केलं आहे की सकाळी उठून कधी कधी मला पण मोस्ट ऑफ द टाइम वाटलेलं आहे सुरुवातीला, अरे मी थकली आता मी नाही जात. तर तिथे ते म्हणतात ना, तिथे तुम्हाला थोडंसं एक ते मोटिवेशन, एक जिद्द पाहिजे की नाही माझं कन्सिस्टन्सी आहे, मी नाही जाणार. जसं की इट बिकम्स तुम्हाला लॉंग टर्म साठी इट शुड बिकम अ पार्ट ऑफ युअर लाईफस्टाईल. तर तिथे जाऊन मी माझा जो वर्कआउट प्लॅन आहे तो करते. आता तुझ्या प्रश्नाचं स्पेसिफिकली उत्तर द्यायचं की तू मोठे मोठे हेवी वजन उचलतात. ठीक आहे. तर पहिली गोष्ट तर आजकाल तर ते फॅड आहे हेवी ट्रेनिंग. खरंच तुम्हाला वेट लॉस साठी हेवी ट्रेनिंगची गरज आहे का? आहे का? नाही गरज आहे तुम्हाला वर्कआउटची गरज आहे. आता तुमचा जो वर्कआउट आहे, आता जे जिम मध्ये तुम्ही बघाल ना, भरपूर प्रकारचे लोक येतात. बरोबर. ऍथलेट्स येतात, बॉडी बिल्डर येतात, पॉवर लिफ्टर येतात. ठीक आहे. आणि रेग्युलर लोक पण येतात जे जॉब करतात. ठीक आहे. ज्यांचा प्रोफेशन आहे त्याप्रमाणे वर्कआउट करतात. तर हेवी ट्रेनिंग करणारे कोण आहेत? ज्यांना हेवी ट्रेनिंग, पॉवर लिफ्टर आहेत, ज्यांना हेवी करणं जरुरी आहे. ऍज अ वर्किंग प्रोफेशनल किंवा तुमचा जो गोल आहे तो तुम्हाला पॉवर लिफ्टर बनायचा आहे का? नाही आहे. तुम्हाला फिट व्हायचा गोल आहे, त्याप्रमाणे तुम्ही केलं पाहिजे. आता बॉडी दुखते, कसं असतं की तुम्ही वर्कआउट करणार. वर्कआउट करताना काय होतं, बॉडीमध्ये काय चेंजेस होतात? एक तर तुमचा मसल ब्रेकडाऊन होतो. तुम्ही जेव्हा मसल वर्कआउट करता, तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही बेंच प्रेस करता, बेंच प्रेसमध्ये तुमचं चेस्टचा मसल वर्क होतो. तर बॉडी दुखते आहे, तर बॉडी दुखते म्हणजे तुमचा मसल आहे ना तो ब्रेक झालेला आहे आणि तो दॅट इज अंडर रिकव्हरी. त्याला सोरनेस म्हणतात. की तुम्हाला एक सोरनेस येतो, तर दुखायला लागल्यावर तुम्ही सोडून नाही द्यायचं. इट इज यू ट्रीट दॅट एज अ स्वीट पेन, की मला इट्स लाईक इट मेकिंग यू मोर स्ट्रॉंगर. ठीक आहे. ते पेन आहे, ते वेदना होतात मला, मग अशा वेदना होत सुद्धा ते काम करायचं. मग त्यावेळी तुम्ही असा प्लॅन बनवायचा की तुम्ही आज, जसं की तुझा एकदा हात दुखतोय समजा की माझा, तर त्याच्यामध्ये ती वेदना आहे, ती इंजुरी आहे की तो मसल ब्रेकडाऊनचा पेन आहे, ते तुम्हाला कळलं पाहिजे. सो इंजुरी होण्यासाठी काळजी हेच घ्यायची की तुम्हाला जे वर्कआउट आहेत ते व्यवस्थित फॉर्म मध्ये केले पाहिजेत. सुरुवातीला तुम्ही बिगनर जेव्हा असता तेव्हा तुम्हाला कुणाच्या सोबत, म्हणजे कुणाच्या गायडन्स मध्ये घेऊनच तो वर्कआउट केला पाहिजे. आणि स्टार्ट विथ द लाईट वेट. स्लोली करा. एकदम तुम्ही आत्ताच तुम्ही जिम लावली आहे असं एक्सपेक्ट करू नका तुम्ही 10 किलो लगेच सुरू कराल. बरोबर. स्लोली तुम्ही इन्क्रीज करा वेट. स्लोली म्हणजे तो पिरियड किती दिवस ठेवला, ड्युरेशन तुम्हालाच कळतं. तुम्हाला स्वतःला कळलं पाहिजे की आता माझे 1 किलोचे 2 किलो डंबेल्सचे मी 15-20 रिपिटेशन आरामात करते. तर त्या केसमध्ये प्रोग्रेसिव्ह लोडिंग एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पहिला सेट 15, मग दुसरा 10चा वेट वाढवत करायचा. 10 कुठल्याही वेटचे 10 रिपिटेशन तुम्हाला जातात, तर तुम्ही आरामात नेक्स्ट वेट चालू करू शकता. हे तुम्हाला हळूहळू स्ट्रेंथ गेन मध्ये कळून जातं. आणि ती पण एक प्रोग्रेस आहे जी तुम्हाला ट्रॅक करायची. इंजुरी न होण्यासाठी तुम्हाला प्रॉपर फॉर्म आणि प्रॉपर वेट तुम्हाला जेवढं झेपतं आहे तेवढंच तुम्ही केलं पाहिजे सुरुवातीला, आणि हळूहळू तुम्ही करा. आता मला सांग की तुम्हाला आणि इंजुरी अजून एक, आणि इंजुरी झाली तर त्या इंजुरीला ठीक करा. रिकव्हरी घ्या प्रॉपर. इंजुरी झाली तरी इग्नोर नका करू. ठीक करा म्हणजे रेस्ट घ्यायची. तुम्हाला आता शोल्डर दुखतोय, शोल्डरला इंजुरी झाली तर तुम्ही शोल्डर ट्रेन करू नका. तुम्ही दुसरे मसल्स ट्रेन करा. किंवा पाय दुखतो आहे तर तुम्ही डॉक्टरला दाखवा, ते इंजुरी ठीक करा. तुम्ही तो ट्रेन करू नका. किंवा तुम्ही रिपिटेशन म्हणजे वेट त्याच्यावर जास्त लोड येईल असं करू नका. ते जोपर्यंत ठीक होत नाही तुम्ही तरी पण कराल तर इट विल बिकम मोर बॅड, वर्स्ट होऊन जाईल ते. आणि इट विल, जसं की शोल्डर तुम्हाला माहिती दुखतोय, तुम्ही तरी ट्रेन करताय तर तुमच्या शोल्डर, जसं तुम्ही भरपूर स्टोरीज ऐकल्या असतील की
जे ऍथलेट्स आहेत त्यांचं ओव्हर द पिरियड ऑफ टाइम शोल्डर इंजुरी नंतर शोल्डर काम करणं त्यांना कामाचा नाही राहिला येतो. तर त्याप्रमाणे इंजुरी झाली तरी ठीक करा, रेस्ट घ्या त्या पार्टला आणि मग तुम्ही थोडा वेळ द्या स्वतःला. पण तुम्ही वर्कआउट थांबू नका. तुम्ही मग थोडंसं तुमची ऍक्टिव्हिटी वेगळ्या पद्धतीने वाढवू शकता. तुम्ही रनिंग करू शकता, तुम्ही वॉक करू शकता किंवा तुम्ही दुसरं एक्सरसाइज करू शकता. ऑलमोस्ट हा शब्द वेट लॉस मध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळतो की वेळच मिळत नाही. ऑफिस कामातून वेळ मिळत नाही, घरच्या कामातून वेळ मिळत नाही, वेळच मिळत नाही. हे एक्सक्यूज कितपत योग्य आहे? तर वेळेबद्दल बोलायचं झालं तर आपल्या प्रत्येकाकडे 24 तास आहेत. प्राईम मिनिस्टरकडे पण 24 तास आहेत, आपल्याकडे पण 24 तास आहेत. आता प्रत्येक जण आपल्या गोल प्रमाणे काम करतो. ठीक आहे, आता इथे तुमचा वेट लॉस हा एक गोल आहे, तुम्ही जॉब पण करत आहात, सगळं करत असाल. इथे तुमचं डेडिकेशन, तुमची कन्सिस्टन्सी मॅटर करणार की तुम्हाला तुमचा गोल अचीव करायचा आहे. तुम्ही किती पॅशनेट आहात तुमच्या गोल बद्दल. जशी माझ्या केसमध्ये आय वॉज अ सुपर पॅशनेट. मी फुल्ली डेडिकेटेड केलं आणि मी अचीव्ह केलं. जेव्हा तो एक अचीव्ह केल्याचा एक येतो ना, तो एक टाइम येतो जेव्हा आपल्याला दिसतो, तो रिझल्ट येतो, प्रोग्रेस येतो, तेव्हा एक वेगळ्या लेवलचाच आनंद आहे. आणि तेव्हा सगळे एफर्ट्स आपल्याला दिसून येतात की हा बाबा इट वॉज वर्थ एफर्ट. म्हणजे तुझे एफर्ट्स विदाउट एक्सक्यूज होते. कितीही सुखदुःखाचा कार्यक्रम असो, काही होते, मला दिवसभराचं करायचं, म्हणजे ते करायचंय. दिवाळी येऊ दे, गणपती येऊ दे, कुठले पण सण येऊ दे, ट्रॅव्हल येऊ दे, झोप नाही होऊ दे, तरी पण नाही सोडायचं. म्हणजे रात्री तू झोपलीच नाहीस की नाही? बाबा मी जशी मी रात्री 1 वाजता आली, माझी फ्लाईट लेट झाली, 1 वाजता मी आली आहे. त्याच्यामध्ये मला सकाळी 6 वाजता उठायचंच आहे. उठायचंच आहे, मला वर्कआउट करायचंच आहे आणि मला एवढंच खायचं आहे. ठीक आहे, म्हणजे तू दिवस रात्रभर ट्रॅव्हलिंग करून आलीस आणि तू सकाळी 6 वाजता वर्कआउटला जातेस. हे तुझं डेडिकेशन लेवल. त्याशिवाय तुम्हाला रिझल्ट येणारच नाही, तुम्हाला गोल येणारच नाही. आपल्या लाईफ मध्ये गोल अचीव्ह करायचा असेल तर डेडिकेशन, कन्सिस्टन्सी, एफर्ट्स हॅज टू बी इन अ सिंक. ते तुम्हाला दिल्यास त्याला पर्यायच नाही. म्हणतात ना ते इंग्लिश मध्ये म्हण आहे, एक्सलन्स नेव्हर कम इझी. ऍब्सोल्युटली बरोबर. मला सांग मग, आता ज्यांनी नुकतंच वेट लॉसचं प्रोसेस सुरू केलाय, प्रवास सुरू केलाय, नुकतंच सुरुवातच केली, बरं असंही म्हणू शकतो की तुझं हे एपिसोड बघून आता मलाही काहीतरी प्रेरणा मिळाली, इतरांना प्रेरणा मिळाली. ज्यांना तुझे एपिसोड बघून ही प्रेरणा मिळाली त्यांना तू काय सांगशील? मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन की त्यांनी आयुष्यात खूप चांगला निर्णय घेतला आहे, बरोबर निर्णय घेतला आहे. आणि त्यांनी जो निर्णय घेतला आहे त्यांनी चांगला एक गोल ठरवावा, त्यांनी तो चालू करावा इमिजिएटली आणि त्याच्यामध्ये डेडिकेशन देऊन तो गोल अचीव्ह करावा. आणि राईट, एकदम व्यवस्थित वेने करावा. म्हणजे राईट वेने करावा, असं नाही की बाबा फास्ट असला पाहिजे. त्यांना जे योग्य आहे, ऍट द सेम टाइम दे शुड हॅव बॅलन्स द लाईफ ऑल्सो. ठीक आहे, तो वेट लॉस गोल चांगला आहे, बट त्यांनी सगळ्या गोष्टी एन्जॉय पण केलं पाहिजे आणि मध्ये सोडून देऊ नका. एंड पर्यंत सक्सेस करा. तुम्हाला अडथळे, जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत थांबू नका. प्रत्येक चांगल्या कामामध्ये अडथळे येतात. तुम्हाला गोल मिळवण्यासाठी लढावं लागतं डेडिकेटली सगळं. फक्त सोडू नका, शेवटपर्यंत लढत राहा, तुम्हाला नक्की यश मिळेल. आणि नंतर जे तुम्हाला रिझल्ट मिळेल ना, त्याचा आनंद काही वेगळाच आहे. आता माझ्यासोबत नक्की शेअर करा. वा वा. आता असं आहे, आता हे वेट लॉस साठी किंवा फिटनेस ट्रेनिंगसाठी सध्या खूप मार्केटिंग चालू आहे, ते म्हणजे सप्लिमेंटचं. बरोबर, तू सप्लिमेंट घेतेस का? बरोबर, घेत असशील तर कोणत्या प्रकारचं सप्लिमेंट घेतेस? तर आता सप्लिमेंट्स घ्यायचं बोलत आता भरपूर आहे, लिस्ट ऑफ सप्लिमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला खरंच कुठल्या सप्लिमेंटची गरज आहे. जसं की मी व्हेजिटेरियन आहे, मी फक्त एग व्हाईट खाते. ते पण मी माझ्या डाएटमध्ये एग ऍड केला कारण की मला ते प्रोटीन इंटेक साठी पाहिजे होतं. एग व्हाईटची मी थोडी थोडी सवय लावली, बाकी मला नॉनव्हेज खायला आवडत नाही. त्यामध्ये मी व्हेज नॉनव्हेज व्हेजिटेरियन, माझं प्युअर व्हेज आहे, फक्त एग व्हाईट खाते मी. इव्हन आय डोंट टेक येल्लो. त्याच्यामध्ये व्हेज मध्ये आपल्याकडे थोडे लिमिटेशन असल्यामुळे मला व्हे प्रोटीन घ्यायला लागतं. तर व्हे प्रोटीन जे आहे इट इज अ पार्ट ऑफ मिल्क. ओके, तर ते सप्लिमेंट आहे, ते सेफ सप्लिमेंट आहे आणि इट इज मेड अप ऑफ मिल्क. म्हणजे तू सप्लिमेंट बद्दल पॉझिटिव्ह आहेस? पॉझिटिव्ह आहे. जे व्हे प्रोटीन आहे, जे आपल्या बॉडीला खरंच गरज आहे. तर क्रिएटिन झालं, ज्याच्याने तुमची स्ट्रेंथ गेन होते आहे. ओके, जे प्रूव्हन सप्लिमेंट्स आहेत. ओके, आणि पुन्हा हे जे तुम्ही सप्लिमेंट घेता त्याच्यामध्ये तुम्हाला राईट
गायडन्स मध्ये ते घ्यावे लागतात की तुमचा खरंच गोल काय आहे. जसं माझं स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे, मला स्ट्रेंथ गेन करायचं आहे, मध्ये मी पॉवर लिफ्टिंग करायची, तर तिथे मला स्ट्रेंथ जादा जरुरी होती, तर ते मी त्याप्रमाणे चालू केलं आणि इट हेल्प मी. त्याच्यामध्ये इट्स ऑल नॅचरल, त्याच्यामध्ये काही असं तुमच्या बॉडीला हानिकारक आहे असं नाहीये. पण मार्केटमध्ये असे भरपूर काही सप्लिमेंट आहेत ज्याची आपल्याला गरज नाहीये, पण उगाच त्याचा फॅड चालू आहे. पण तुम्हाला या सगळ्याची खरंच गरज आहे का? तुम्ही राईट माणसाच्या गायडन्स घेऊन डॉक्टरला वगैरे दाखवून तुम्ही सप्लिमेंट घेऊ शकता विथ द राईट ब्रँड, चांगल्या क्वालिटीचे. देर इज नथिंग रॉंग इन दॅट. तर वेट लॉस साठी नक्कीच तुझ्या खाण्याचा कंट्रोल खूप गरजेचा आहे. खाण्याचा खूप मोह टाळावा लागतो. बरोबर. कधी कधी विकनेस सुद्धा येतो आणि त्यामुळे कधी कधी निगेटिव्हिटी वाढते. अरे मला खूप भूक लागली, मला जर आवडत नाही, मला असं विकनेस येतोय. ही निगेटिव्हिटी वाढली की कंट्रोल सुटतो, मग आपण परत जैसे ते एरिया माझ्या मागल्या चालू करतो. अशा वेळेस तू काय सांगशील? हा, तर वेट लॉस मध्ये पोर्शन कंट्रोल इज मस्ट, ज्याच्यामध्ये आपण कमी कमी खातो, कारण की आपल्याला कमीच खायचं असतं. तुमचा जो प्लॅन आहे त्याप्रमाणे. त्याच्यामध्ये कधी कधी स्ट्रेस लेवल झालं, आपल्या आजूबाजूची परिस्थिती झालं, अशी सिच्युएशन येते की आपल्याला गिव्हअप करावं असं वाटतं. आपल्याला वाटतं चल खाऊया, ठीक आहे. तेव्हा तर मी असं म्हणेल की तुम्हाला वाटतंय ना, तुम्ही खा. कारण आपण सगळे ह्युमन्स आहोत, आपण माणूस आहोत. आपल्याला प्रत्येकाला मोह आवडता येणं फार कठीण आहे. कधी कधी तो मोह होऊन आपण खातो, पण ते खाल्लं की विसरून जा, गिल्ट ठेवू नका. नेक्स्ट डे परत ट्रॅकवर या. तू म्हणतेस की सप्लिमेंट पॉझिटिव्ह आहे. नक्कीच तुझा हा एक्सपिरियन्स असेल. बट मी सध्या खूप ऐकले की काही सेलिब्रिटीज सप्लिमेंट बद्दल निगेटिव्ह मार्केटिंग करतात की काही प्रोटीन घेऊ नका म्हणून. तू जर सप्लिमेंट घेत असशील तर तुझा एक्सपिरियन्स त्याच्याबद्दलचा कसा आहे? ऍब्सोल्युटली मार्केटमध्ये निगेटिव्हिटी तर आहे. लोकांना ह्याचं ज्ञान नाही आहे की कुठले सप्लिमेंट घेतले पाहिजे, कुठले नाही घेतले पाहिजे. स्पेसिफिकली व्हे प्रोटीन बद्दल बोलायचं झालं तर व्हे प्रोटीन हे रिसर्च सप्लिमेंट आहे. आणि व्हे प्रोटीन हे काय आहे? व्हे प्रोटीन इज अ पार्ट ऑफ मिल्क. तो मिल्क पासून जेव्हा पनीर आणि चीज बनतं तर उरलेला जो पार्ट आहे त्याला व्हे बोलतात. त्याच्यातनं व्हे प्रोटीन जे ते एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. तर व्हे प्रोटीन इज अ पार्ट ऑफ मिल्क, सो इट इज 100% सेफ. मी स्वतः व्हे प्रोटीन गेले 5-6 वर्ष खाते. 6 वर्ष राहते रोज. ओके. ज्याच्यातनं मला प्रमाण किती? 1 ते 2 स्कूप आहे पाण्यासोबत. त्याच्याने घेते आहे. तर वेळ काय? वेळ कधी पण घेऊ शकता, दिवसभरात कधी घेऊ शकता, डिपेंडिंग अपॉन तुम्हाला कधी घ्यावं असं वाटतं. त्याच्यामध्ये पण झोपण्यापूर्वी सुद्धा कधी पण घेऊ शकता. ठीक आहे. त्याच्यामध्ये व्हे प्रोटीन मध्ये इट इज सच अ सुपर गुड सप्लिमेंट, ज्याच्यामध्ये तुम्हाला एका स्कूप मध्ये अराउंड 27 to 30 ग्रॅम प्रोटीन मिळतं, जस्ट 130 to 150 कॅलरीज मध्ये. ओके. तो इट इज सेफ, तुम्ही आरामात घेऊ शकता ज्याप्रमाणे तुम्हाला रिक्वायरमेंट आहे तेवढी. प्रीती, मला प्रश्न असा आहे की वेट लॉस करताना किंवा जिम करताना ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना त्याचा इम्पॅक्ट ओव्हरऑल मूडवर, स्ट्रेसवर किंवा बॉडी लँग्वेजवर कसा त्याचा परिणाम होतो? ओके. तर जसं मी सांगितलं की तुम्हाला दिवसातनं भरपूर काही आहे. तुम्ही फक्त वेट लॉस करताय, तुम्ही कुणी सेलिब्रिटी आहात नाही. तुम्हाला तुमच्या दिवसातनं टाइम काढून तुम्ही हे एक स्वतःसाठी करता. प्लस तुम्हाला बाकीचं लाईफ तर आहेच, तुमचं फॅमिली आहे, सगळ्या गोष्टी आहे, जॉब आहे. तर तुम्ही सुपर सुपर स्ट्रेस आहात. तुम्हाला ऑफिसचा ताणतणाव आहे, घरचा ताणतणाव आहे. त्याच्यामध्ये तुम्ही वर्कआउट करता, जाऊन जिम मध्ये जाता, वर्कआउट करता, तो तुमचा 100% मी टाइम आहे जो तुम्ही स्वतःसाठी वापरता. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळतो, तुम्ही स्वतःवर फोकस करता. ठीक आहे. तुम्ही स्वतःबद्दल विचार करता. इट इज ओनली टाइम फॉर युअर सेल्फ, विच मेक्स यू डेफिनेटली ड्युरिंग वर्कआउट ऑल्सो फिजिओलॉजिकली, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये चेंजेस होत राहतात. इट रिलीजेस हॅपी हॉर्मोन्स. जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता, एक्सरसाइजमुळे तुम्हाला हॅपी हार्मोन्स रिलीज होतात. तुमचा स्ट्रेस लेवल कमी होतं. जे कॉर्टिसॉल आहे, स्ट्रेस हार्मोन जे आहे, ते वर्कआउटमुळे थोडं कमी होतं. त्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रेस कमी होतं. आणि मी काहीतरी केलंय, वेगळं केलंय, याचा आनंद वेगळा. म्हणजे एवढं करून सुद्धा मी आय एम हिटिंग जिम. जिम मध्ये येऊन स्वतःसाठी वेळ काढते आहे आणि मी स्वतःला इम्पॉर्टन्स देते आहे. म्हणजे अल्टिमेटली तुम्ही सगळ्यांसाठी करताय आणि हा फक्त माझा मी टाइम आहे. तर ह्याच्यामुळे तुम्हाला खूप एक वेगळा आनंद मिळतो. सो तसंच मी सांगेन तुम्हाला. काही जण घरी वर्कआउट करतात, तर काही जिम जॉईन करतात. हा फ्लो कंटिन्यू राहण्यासाठी काय करावं लागेल? प्रत्येकाची आवड आहे. ठीक आहे. आता काही लोकांना घरी वर्कआउट करायला आवडतं,
काही लोकांना जिम मध्ये वर्कआउट करायला आवडतात. घरी वर्कआउट करायला लिमिटेशन आहे तिथे, कारण की तुम्ही घरी सगळे इक्विपमेंट आणू शकत नाही. ठीक आहे, पण काही वेळी अशी लिमिटेशन येतात की तुमच्या एरियामध्ये जिमच नाहीये, जिम फार लांब आहे, तेव्हा तुम्हाला काही ऑप्शन नाहीये, वर्कआउट तर करायचं आहे. तर जिम ऍक्सेसिबल आहे तर तुम्ही जिम मध्ये जाऊन करता, कारण की जिम मध्ये तुम्हाला व्हरायटी ऑफ द इक्विपमेंट्स मिळते. पुन्हा तिथे एक अँबियन्स असतो. तिथे तुम्हाला तुमच्यासारखी लोक भेटतात, तुमच्यासारखे वेवलेंथ जुळणारी लोक मिळतात. बरोबर. यू मीट देम, यू फील डिफरंट, यू फील मोटिवेटेड त्यांना बघून. सो तिकडे वातावरण वेगळं असतं. पण असं नाही की जिम नसेल तुम्ही वर्कआउट नाही करू शकत. तर इट इज बाय युअर चॉईस. दॅट्स इट. मग आता तू वेट लॉस केलेस, तू ते कंटिन्यू फ्लो चालू ठेवलेस, तुला ती आवड निर्माण लावून गेलीस. मग काही जणांचा तो प्रवास चालवतो, वेट लॉस चालवतो. आता हा प्रवास कुठे थांबू नये, परत वेट गेन होऊ नये, यासाठी तू काय सांगशीस? ह्याच्यामध्ये मी एकच सांगेन की तुम्ही जेव्हा तुमचा चालू करता प्रवास, तो प्रवास ना शॉर्ट टर्म नका ठेवू, एक लॉंग टर्म आणि सस्टेनेबल प्रवास ठेवा. तुमचा त्या प्रवासाला ना तुमच्या लाईफस्टाईल मध्ये कन्वर्ट करा. म्हणजे मला अशीच लाईफस्टाईल पाहिजे आहे, मी हे असंच सोडणार नाहीये, मला आता ना हे आवडायला लागलं आहे. म्हणजे मला कळत नाही, लोक म्हणतात की यार मी फूडी आहे, पण तुम्ही फूड खाऊन पण वेट लॉस करू शकता. कसं? तुम्ही त्याप्रमाणे जेवा ना. तुम्ही आता काही लोक रोज वडापाव खातात, ठीक आहे, तर तुम्ही वेट लॉस मध्ये रोज खाताय, सुरुवातीला रोज न खाता 7 दिवसात एकदा खा, हळूहळू तुम्ही 15 दिवसात एकदा खा. ठीक आहे, मला कळत नाही, जर तुम्ही 3 महिने वडापाव नाही खाल्ला तुमच्या स्वतःसाठी, ठीक आहे, तसं तुम्ही लाईफस्टाईल सुधरा तुमची. तर मी म्हणेल, जर तुम्हाला गोल अचीव्ह करायचा आहे, शेवपुरी नाही खाल्ली, नाही तुम्ही वडापाव खाल्ला, नाही पिझ्झा खाल्ला, नाही जंक फूड खाल्लं, तर काय होईल तुम्हाला? तर असं तुम्ही ठरवा आणि त्याप्रमाणे तुमचं प्लॅन करा. आणि असं नाही की तुम्ही तुमच्या लाईफस्टाईल मध्ये जेवण सोडायचंच आहे, तुम्ही ते सगळं खाऊन पण तुमचं सगळं वेट लॉस अचीव्ह करू शकता ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. हळूहळू करा, सस्टेनेबल करा. आता उद्या असं म्हणतात की बाबा जिम सोडलं तर वेट गेन होतं, हे अगदी चुकीचं आहे. तुम्ही जिम सोडता म्हणजे काय करता, तुम्ही जिम पण सोडता आणि एक्सेस खाता पण. बरोबर. तर एक्सेस खाल्ल्याने तर तुम्ही एक्सेस कॅलरीज घेता, मग तुमचं वेट गेन होणार, बंद झाल्यामुळे वर्कआउट बंद, दोष जिमला. तर हे कम्प्लिटली रॉंग आहे. तर तेच आहे की तुम्ही एकदम सोडू नका. काही कारणामुळे सोडावं असं वाटलं तरी मी असं सांगेन की तुम्ही पटकन ट्रॅकवर या, तुमचं प्रॉपर बॅलन्स करा. कारण की तेच आहे की आपल्या बॉडीमध्ये तुम्ही एक्सेस खाणार, वजन वाढणार, ऍक्टिव्हिटी कमी करणार, वजन वाढणार, आणि तुमच्या भरपूर गोष्टी याच्यामध्ये मॅटर आहेत. तर जिम सोडल्यामुळे वेट गेन होणं हे काही बरोबर नाही. आता हे झालं काही नॉलेज व्यक्तींची ही गोष्ट झाली की त्यांना ऍपवर जाऊन माहिती काढणं, वेबसाईट बघणं, बरोबर, किंवा ऑनलाईन माहिती घेणं. पण ज्यांना ह्याबद्दल काही नॉलेजच नाहीये, माझा इंट्युशन आहे की हे गावागावामध्ये पोहोचावं, सगळीकडे पोहोचावं. ज्यांना नॉलेज नाही, त्यांना काय सांग, ज्यांना नॉलेज नाहीये मी असं सांगेन की त्यांनी राईट गायडन्स घ्यावा, राईट कोच लावावा आणि त्यांच्या अंडर चालू करावं. स्वतःच्या मनाने काहीच चालू करू नये, हेच बरोबर. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांना जर काही नॉलेज नाहीये आणि त्यांनी काही चुकीचं केलं तर इट विल कम ऑन देम ओनली. ओके, तर मला सांग, सगळ्यात मस्त म्हणजे की तू 0 फिगर झालीस, एकदम बॉडी मेंटेन केलीस, मग कसं आहे तुझं बाहेर फिरताना, जिम मध्ये, सोशल मीडियावर काय 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 रिप्लाय येतात तुला, फीडबॅक काय? फीडबॅक हेच की पहिली गोष्ट, आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे ते फीडबॅक तुला कशी वाटतात? अमेझिंग म्हणजे पहिली गोष्ट तर यू अर्न द रिस्पेक्ट. ओके, सो यू आर तुमचं ते म्हणतात ना की तो रिस्पेक्ट आहे एकतर, जेव्हा लोक तुम्हाला बघतात. पहिली गोष्ट तर बॉडी बनवणं हे खायचं काम नाहीये, बरोबर, ठीक आहे. पहिली गोष्ट वेट लॉस करा, वेट लॉस नंतर बॉडी बनवा. इट नीड्स एफर्ट्स, इट नीड्स डेडिकेशन. सो दॅट बॉडी इज अ रिफ्लेक्शन ऑफ युअर डेडिकेशन, युअर पर्सनॅलिटी. सो पहिली गोष्ट तर यू अर्न दॅट रिस्पेक्ट. यार भाई दम आहे यार. तू असं समोर पाहिलंस की? पाहिलंय ना. जेव्हा मी वर्कआउट करते, जेव्हा माझे 100 किलोचे डेडलिफ्ट मारते, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये ती स्ट्रेंथ आहे ना, त्याच्यासाठी भरपूर तुम्हाला एक तपश्चर्या आहे. जसं मी तुला आधी पण म्हटलं, त्या तपश्चर्यासाठी सगळेच करू शकत नाही.
ते डेडिकेशन जे राइट पीपल आहेत ना, दे विल आइडेंटिफाई कि बाबा इसके लिए ना एक दिन का काम नहीं है, इसके लिए बहुत टाइम गया है, बराबर, और वो कंसिस्टेंसी जरूरी है. फिर इतना होने के बाद वेन दे अप्रोच मी, आणि जेव्हा त्यांना कळतं की मी एवढं सगळं करून करते, एकतर मी 39 वर्षाची वाटत नाही. पहिली गोष्ट लोकांना जेव्हा कळतं की अच्छा आपका 39 इयर्स के हो आप ओनली, ठीक है, अरे आप तो 24 साल के लगते हो, आप तो कॉलेज स्टुडंट कोई लगते हो. संतूर मॉम. हा, संतूर मॉम. त्याच्यानंतर त्यांना कळतं की मी मॅरिड आहे आणि मला 2 मुलं आहेत, एक 11 वर्षाचं, 6. ते तर म्हणजे पीपल गेट व्हेरी सरप्राईज, लाईक आय कुड सी दॅट थिंग ऑन द फिगर. सो दॅट इज अ डिफरंट लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन अँड देन दॅट रिस्पेक्ट लेवल इज डिफरंट ओनली. ओके, ठीक आहे. म्हणजे मला हेच म्हणायचं आहे की हे सगळं जे केलं आहे, पीपल आर अप्रिशिएटिंग अँड पीपल विल अप्रोच बिकॉज यू आर डिफरंट. येस, यू आर डिफरंट अँड यू आर डिफरंट फ्रॉम द क्राऊड. सो दॅट इज, ते म्हणतात एक शाबासी आहे, ती एक अचिव्हमेंट आहे. अँड दॅट विल गिव्ह यू अनदर लेवल ऑफ कॉन्फिडन्स. स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स. म्हणजे मी हे करू शकते ना, तर मी काय पण करू शकते. ट्रू. मला प्रत्येक, मला एक सांग, सध्या बाहेर मार्केटमध्ये खूप बघायला मिळतं 15 दिवसामध्ये 30 दिवसामध्ये वजन कमी, आणि त्याच्यावर खरंच लोक विश्वास ठेवतात. तर ते काय योग्य आहे? ते मी तर म्हणेन मी असं म्हणेन अयोग्य असं काही नाहीये. माझा प्रॉस्पेक्टिव्ह, माझा बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. आता कसं आहे ना की प्रत्येक व्यक्तीवर आहे की त्यांचा अगेन गोल काय आहे. ठीक आहे, जसं की जे क्रॅश डाएट वगैरे आहे, जसं मी तुला म्हटलं की तुझा गोल काय आहे, तर काही लोकांना लग्न असतं तर त्यांना 1 महिन्यात कमी करायचंय. ठीक आहे, तेवढा वेळ आहे. पण मी म्हणेन जर तुम्हाला खरंच हेल्दी राहायचं आहे, हेल्दी बनायचं आहे, फिट बनायचं आहे, तर तुम्ही शॉर्ट टर्म डाएट, वर्कआउट, शॉर्ट टर्म कुठलाच गोल ठेवायला नाही पाहिजे. तुम्ही लॉंग टर्मच प्लॅन केलं पाहिजे. इट शुड बी पार्ट ऑफ युअर लाईफस्टाईल. त्याप्रमाणे तुम्ही केलं पाहिजे. कारण की तुम्ही जेव्हा क्रॅश डाएटवर जाता ना, तेव्हा तुम्ही क्रॅश डाएट लाईफ टाईम फॉलो नाही करू शकत. बरोबर. तुम्ही असा प्लॅन फॉलो केला पाहिजे जसं तुम्ही पूर्ण 5-6 वर्ष करू शकाल. इट शुड बिकम युअर लाईफस्टाईल. आणि ऍट द सेम टाइम तुम्हाला फक्त वर्कआउट आणि डाएटच करायचं नाही, तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण करायच्यात ना. त्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करता आल्या पाहिजे. तुम्हाला मुलांसोबत एन्जॉय करता आलं पाहिजे, तुम्हाला ट्रिपला गेलं पाहिजे, तुम्हाला काम करता आलं पाहिजे, तुम्हाला पार्टी करता आली पाहिजे, तुम्हाला छान मस्त फिरायला जाता आलं पाहिजे. ह्या सगळ्यामध्ये पुन्हा तुम्ही वेट गेन करा, पुन्हा तुम्ही, तर ते शॉर्ट टर्म इज समथिंग दॅट आय वोंट रेकमेंड. बट येस, तुम्हाला जर काही शॉर्ट टर्म गोल असेल तर तुम्ही करू शकता, तुमच्यावर आहे. तुझं लाईफस्टाईल सांग. तू एवढी 0 फिगर झालीस, एकदम मॉडेल झालीस, म्हणजे संतूर मॉम झालीस, मग तुझं ड्रेसिंग कसं असतं? पहिली गोष्ट तर मी मॉडेल वगैरे नाहीये, मी तुमच्या आमच्यातलीच आहे. ठीक आहे, पण एवढंच आहे की आता बिकॉज माझी आता फिट बॉडी आहे, तर मला आता सगळे कपडे चांगले दिसतात. तर मला म्हणजे एक कॉन्फिडन्स आलाय की सगळ्या प्रकारचे कपडे मी घालू शकते. वेस्टर्न झालं, इंडियन झालं, ट्रेडिशनल झालं, सगळ्या घालू शकते आणि ते इक्वली छान दिसतात. आणि ऑफकोर्स तो एक कॉन्फिडन्स येतो की मी छान कॅरी करते. ठीक आहे, म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात फिटनेसने, की आधी तुमचा पोस्चर तुम्ही असेच होतात. ठीक आहे, फिटनेसमुळे जेव्हा तुम्हाला एक्सरसाइज करता ओव्हर द पिरियड ऑफ टाइम यू गेट दॅट कॉन्फिडन्स, पोस्चर इम्प्रूव्ह होतो, पुन्हा तुमच्या फेसवर एक वेगळा ग्लो येतो, तुम्हाला छान वाटतं. यू कॅन वेअर ऑल वेस्टर्न क्लोथ्स, यू कॅन फ्लॉन्ट इन द सोशल, म्हणजे बाहेर तुम्ही जाता फ्रेंड सर्कलमध्ये, यू लुक डिफरंट आणि ते दिसून येतं, यू फील हॅपी. तर दिस इज हाऊ इट हॅज रिअली चेंज ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. आणि मला बघून भरपूर लोक इन्स्पायर होत आहेत, तो एक वेगळा कॉन्फिडन्स. बरोबर. तू म्हणतेस की तुला बघून लोक इन्स्पायर होतात, तू कुणाला बघून इन्स्पायर झालीस? मी तसं बघायला गेलं तर भरपूर आहे, म्हणजे असं एक नाव नाहीये इन्स्पायर व्हायला. पण मी ट्विटरवरचे भरपूर ट्रान्सफॉर्मेशन पाहिले आहेत आणि त्याच्यात ते ट्रान्सफॉर्मेशन हॅज रिअली मेड अ डिफरन्स टू मी. ओके, की बाबा हे करू शकतात तर मी का नाही करू शकत. येस, लेट्स डू इट. ओके. दी कम ऑन अक्षय शो इन्स्पायरिंग थॉट्स या पॉडकास्ट मधून, एपिसोड मधून तू जे पॉडकास्ट बघतायत, हा पॉडकास्ट नक्कीच भरपूर लोकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यांना तू एक मेसेज दे, चांगला संदेश दे. तर मित्रांनो, तुम्ही माझी ही ट्रान्सफॉर्मेशन जर्नी पाहिलीत. आधी मी 90 किलोवरून आता मी 57 किलोची आता तुमच्यासमोर मी आहे. फिट, कॉन्फिडंट, मोर एनर्जेटिक. तर मला खात्री आहे की विथ हार्डवर्क,
डेडिकेशन, कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन जर मी करू शकते तर तुम्ही पण करू शकता. तर मला तुम्ही पण एक संकल्प करा, तुम्ही पण एक गोल करा आणि वेट लॉससाठी तुमची तयारी चालू करा. टेक अ गोल, टेक अ वन स्टेप ॲट अ टाइम आणि जस्ट डू युअर बेस्ट. ॲट द एंड आय वॉन्ट टू से, बिलीव्ह इन युअर सेल्फ. इट्स ऑलवेज यू वर्सेस यू. जस्ट डू इट. थँक्यू. प्रीती, नक्कीच हे सेशन, आत्ताचं पॉडकास्ट संवाद खूपच सुंदर झाला. नक्कीच ज्यांनी हा पॉडकास्ट पाहिला आहे, ज्यांच्यापर्यंत हा पॉडकास्ट पोहोचणार आहे, त्यांना खूप व्यक्तींना ही प्रेरणा मिळेल. नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये देखील त्यांना बदल घडवायला आवडेल. ज्यांना ही कुठेतरी वेट लॉसची सुरुवात करायची आहे, अशांना तुझ्यापर्यंत पोहोचायला आवडेल. तर अशा व्यक्तींनी तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी, तुझं मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांनी कशापर्यंत तुझ्यापर्यंत पोहोचावं, काय कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते तू शेअर कर. तर अक्षय, मला पण खूप मजा आली. पहिलं तर खूप खूप तुझे आभार मला इथे बोलवल्याबद्दल आणि माझा अनुभव सगळ्यांपर्यंत शेअर करायला मला मिळाला. तर थँक्यू सो मच फॉर दॅट. तर जर कुणाला माझ्यापर्यंत पोचायचं असेल, मला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ते मला इंस्टाग्रामवर मेसेज करू शकतात. माझा इंस्टाग्राम ID आहे फिट्सपायर विथ प्रीती.